मंडळी, अलीकडे ना एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. आईची जुनी साडी घ्यायची आणि त्यापासून कुर्ता तयार करायचा, किंवा तर आईची जुनी साडी वापरायची आणि त्यातनं ड्रेस तयार करायचे. खरं तर आईच्या जुन्या साडीचा वापर अशा पद्धतीने आपण नक्कीच करू शकतो, पण फक्त ड्रेस किंवा तर कुर्ता बनवण्याइतपतच साडीचा वापर होतो का, असं अजिबात नाहीये. त्या साडीपासून तुम्ही घरात कामी येणारे किंवा तर काही युनिक वस्तू सुद्धा तयार करू शकता. आता साडीचा ड्रेस किंवा तर जुन्या साडीपासून फक्त आउटफिट्समध्ये ते तुम्ही इन्वेस्ट न करता तुम्ही काहीतरी वेगळं सुद्धा बनवू शकता. तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जुन्या साडीपासून तुम्ही कोणकोणत्या वस्तू तयार करू शकता त्याच्या काही सिंपल आयडियाज मी आज तुम्हाला देणार आहे. सो ड्रेसेस तर ऑफकोर्स एक पार्ट आहेच, पण तुम्ही पोटली बनवू शकता. आता पोटली बॅग्स सध्या खूप ट्रेंड करतायत. आपण लग्नात जातो, फिरायला जातो, किंवा तर सत्यनारायणाची पूजा असेल किंवा कुठलंही ट्रेडिशनल फंक्शन असेल किंवा अगदी कोणाकडे काही तासाभरासाठी जायचं असेल, तेव्हा सुद्धा अशा पद्धतीचे पोटली बॅग्स साडीच्या मटेरियलपासून तुम्ही नक्की वापरू शकता. बनारसी सिल्क, पैठणी, इकत, कॉटनच्या साड्या, ह्या सगळ्यांचा वापर ह्याच्यामध्ये नक्की होऊ शकतो. एस्पेशली जर तुम्हाला हेवी वर्कवाले जे मार्केटमध्ये ना खूप महाग मिळतात, जर तुम्ही पोटली बाहेर घ्यायला गेलात ना, तर हेवी वर्कवाले, डायमंडवाले असे काही तुम्ही वर्कवाले जर पोटली घ्यायला गेलात तर ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात. तेच जर तुम्हाला तुमच्या एखाद्या डिझायनर साडीपासून तयार करून मिळत असतील तर मग काय हरकत आहे. याशिवाय तुमच्या घरामध्ये काही फंक्शन असतील आणि रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करताय आणि तुम्हाला ते बजेटमध्ये सुद्धा हवंय, तर एका साडीमध्ये तुम्ही निदान ॲटलिस्ट 20 ते 25 तरी पोटली मीडियम साईजचे इझिली तयार करून घेऊ शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही जुन्या साडीचा पोटली बनवण्यासाठी सुद्धा वापर करू शकता. दुसरा सगळ्यात सोपा उपाय आहे शोल्डर बॅग. शोल्डर बॅग्स कोणाला नाही आवडत. आपण साधं कुठे एक दिवसासाठी जरी गेलो, किंवा तर ऑफिसला जाणाऱ्या खूप मुली आहेत, कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, किंवा तर काही तासांसाठी आपण बाहेर जातो, तेव्हा सुद्धा आपण बॅग कॅरी करतो. शोल्डर बॅग किंवा स्लिंग बॅग ही तुमच्यावर आहे. तुम्ही साडीपासून बनवून घेऊ शकता. पैठणीचे बॅग सध्या खूप ट्रेंड करतात स्लिंग बॅगमध्ये, शोल्डर बॅगमध्ये. या व्यतिरिक्त तुम्ही कॉटनच्या सुद्धा पिशव्या तयार करून घेऊ शकता. म्हणजे कॉटनची एखादी जुनी साडी आहे, ती खराब झाली आहे किंवा फाटली आहे, तर त्याचा काही भाग वापरून सुद्धा तुम्ही भाजीसाठी किंवा तर किराणा मालासाठी व्यवस्थित बॅग शिवून घेऊ शकता. ह्याचा उपयोग अशा पद्धतीने नक्की केला जाऊ शकतोय. तिसरं आणि खूप सोपं, उशीचे कवर. उशीचे कवर ऑफकोर्स होम डेकॉरमध्ये खूप महत्त्वाचा विषय ठरतो, आणि होम डेकॉर म्हटलं तर आपण चांगल्या क्वालिटीचेच वस्तू ठेवणं प्रेफर करतो. उशीचे कवर म्हणजे सोफ्यावरती ठेवलेली उशी असेल, किंवा तर आपण बेडरूममध्ये जी उशी वापरतोय, किंवा होम डेकॉरमध्ये ज्या उश्या वापरल्या जातात, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल अलीकडे ट्रेंड आलाय की कॉटनच्या साड्यांपासून ते तयार केले जातात, किंवा तर जुन्या काठापदराच्या साड्यांचा वापर होतो. आता बऱ्याचदा आपल्याकडे अशा साड्या अवेलेबल असतात ज्यांचं काठ मोठं आहे, म्हणजे स्कर्ट बॉर्डर आहे, किंवा तर फक्त पदरावरती खूप मस्त पॅचवर्क केलेलं आहे, किंवा त्या साडीवरतीच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे वर्क काम केलेलं दिसतं. त्या साड्यांचा वापर तुम्ही उश्यांचे कवर तयार करण्यासाठी करू शकता, आणि तो केला जाऊ शकतो. त्यामुळे होम डेकॉरमध्ये वेगळी भर पडू शकते. चौथं, जर तुम्हाला घराला अगदी पारंपरिक लुक द्यायचा असेल, ऑफकोर्स सणासुदीला आपण खूप वेगवेगळे होम डेकॉरमध्ये चेंजेस करत असतो. एस्पेशली गणपतीत, दिवाळीत आपण काय करतो, नवीन पडदे आणतो, नवीन उशांचे कवर आणतो, नवीन बेडशीट्स आणतो. तर अशा वेळेला तुम्हाला जर अगदी पारंपरिक टच द्यायचा आहे तुमच्या घराला, तर पारंपरिक पद्धतीने तुम्ही साड्यांचे उशीचे कवर बनवू शकता आणि सोबतच पडदे बनवून घेऊ शकता. नक्कीच अगदी पारंपरिक टच तुम्हाला मिळू शकतोय. ऑर्गेन्झा, सिल्क, त्यासोबत पैठणी आणि कॉटन असे वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये तुम्हाला पडदे बनवून मिळतात. तर मग जर तुम्हाला जुन्या साडीचा वापर करता येत असेल तर मग इझिली तुम्ही करून घेऊ शकता. पाचवं, आता जसं मी मेन्शन केलं की कोणताही नवीन सण असेल तर मग त्या सणाला आपण घरातलं इंटिरियर बऱ्यापैकी चेंज करत जातो. त्यामध्ये गोधडी किंवा तर मॅट ह्याचा पण समावेश बऱ्याचदा केला जातो. तर मग नक्कीच तुम्ही तुमच्या जुन्या साड्यांचा वापर करून तुम्ही मॅट किंवा तर गोधडी बनवून घेऊ शकता. ऑफकोर्स घराला वेगळा टच मिळेल आणि त्याचसोबत ते तुमचं युनिक क्रिएशन असेल. ऑफकोर्स कस्टमायझेशन ज्याला म्हणतो, तर ते फक्त तुमच्याकडेच असेल, ते इतर कोणाकडेच रिपीट झालेलं तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे तुम्हालाही नक्कीच बरं वाटेल. सो जुन्या साडीचा अशा पद्धतीने पण वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापर करू शकता. नॉट जस्ट आउटफिट, पण होम डेकॉर आणि गृहोपयोगी वस्तूंचा नक्कीच समावेश करू शकता. आता हे मी तुम्हाला काही मोजके आयडियाज सांगितलेत. तुम्हाला सुद्धा काही आयडिया सुचत असतील की साडीपासून आपण काय काय बनवू शकतो, तर मग ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. जे प्रेक्षक हा व्हिडिओ पाहतायत त्यांना
सगळ्यांना नंतर कमेंट बॉक्समध्ये अजूनही बरेचसे ऑप्शन्स मिळू शकतात. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.